शहरातील महानगर गॅस विषयांबाबत आमदार संजय केळकर यांनी घेतला आढावा। आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहात ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी आणि महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली। या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के, आकाश जाधव, आकाश गवळी, निलेश कोळी, सचिन शृंगारे, राकेश जैन, रवी रेड्डी आणि गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते। ठाण्यातील खारकराळी, माजिवडा, चरई, कोळीवाडा आदी विविध भागातील गॅस विषयांबाबत तसंच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामांबाबत, नवीन गॅस जोडणीबाबत केळकर यांनी या बैठकीत आढावा घेतला। दर 15 दिवसांनी अथवा महिन्याला नागरिक, महानगर गॅसचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक आपण घेत असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा आणि नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येतो। गेल्या 2 वर्षात ठाण्यातील विविध भागातील आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आत्तापर्यंत 4992 फ्लॅट धारकांना महानगर गॅस जोडणी करण्यात आली आहे। ठाणे शहर वाढत आहे, पुनर्विकास होत आहे, नवीन इमारती वाढत आहेत, तर एकीकडे घोडबंदरही विकसित होत आहे। विकासक इमारती बांधून निघून जातात, परंतु नंतर तेथील रहिवाशांना आवश्यक बाबींकरिता झगडत राहावं लागतं। त्यातील गॅसच्या संदर्भात आम्ही अशी रचना केल्यामुळे लाखो लोकांना कसा लाभ मिळेल हे बघत असतो आणि आता पावसाळ्यापूर्वी 15 इमारतींना गॅस जोडणीचं काम पूर्ण होईल, असंही आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। या बैठकीमध्ये निलेश कोळी यांनी जरीमरी पोलीस वसाहत आणि टॉवरमध्ये राहणाऱ्या पोलीस कुटुंबियांना मोफत पाईप गॅस जोडणी करून द्यावी अशी मागणी केली। आमदार केळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली असता त्यावर तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन लवकरात लवकर सकारात्मक कारवाई करू असं महानगरच्या अधिकाऱ्यांनी आमदार केळकर यांना आश्वासन दिलं। मुंब्र्यात 10 वर्षे चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा मर्जिया पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न। 10 वर्षे चिमुरडीवर अत्याचार करून तिला 6व्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मंसूरी याला शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा मर्जिया पठाण आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा बुधवारी प्रयत्न केला। ठाणे नगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हा अनर्थ टळला। दरम्यान त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं आता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। मुंब्र्याच्या ठाकूरपाडा भागात मित्रमैत्रिणींसोबत खेळत असलेल्या या अल्पवयीन पीडितेला आरोपी मंसूरीनं खेळणी देण्याचं आमिष दाखवून घरी नेलं। इमारतीच्या 6व्या मजल्यावर राहणाऱ्या आसिफनं तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाथरूमच्या खिडकीतून तिला खाली फेकून दिलं। या प्रकरणी मंसूर याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती। त्याची 16 एप्रिल रोजी पोलीस कोठडी संपल्यानं पोलिसांनी त्याला न्यायालयात आणलं होतं। त्यावेळी आधीच न्यायालयात उपस्थित असलेल्या मर्जिया यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मंसूर याच्यावर चप्पल उगारली, त्याला मारहाणीचा प्रयत्नही केला। त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अटकाव केला। मृत पावलेल्या चिमुरडीची जात धर्म शोधून त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु आपल्या मते ती एक मुलगी होती, आपली छोटी बहीणच होती, एवढंच महत्त्वाचं आहे। अत्याचार होत असतील तर नराधमांना भीती वाटेल असं काम करायला हवं। या नराधमाला आपण चोप देण्याचा प्रयत्न केला। चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या मंसूरचा खटला जलदगती न्यायालयात चालवला नाही आणि तो जर जामिनावर सुटला तर तो दिसेल तिथे आम्ही त्याला पुन्हा प्रसाद देऊ, त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा मर्जिया यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यामुळे कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली असून या समस्येवर मात करण्यासाठी पालिका प्रशासनानं आता पावलं उचलत घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं तसंच आस्थापनांनी आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावा लागणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथे पालिकेनं प्रकल्प उभारलाय. शहरातून संकलित होणारा कचरा सिपे तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर आणला जात होता. त्यानंतर तो डायघर प्रकल्पस्थळी नेला जात होता. मात्र डायघर प्रकल्प गेले 2.5 महिने बंद असल्यामुळे सिपी तलाव येथे कचरा साठल्यानं दुर्गंधी पसरण्याबरोबरच आग लागण्याच्या घटना घडल्यात. यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर सिपी तलाव येथे कचरा टाकणं बंद झाले. दरम्यान डायघर प्रकल्प काही दिवसांपूर्वी सुरू झाला असून त्याचबरोबर भिवंडीतील आतकोली येथील कचरा भूमीवरही कचरा नेण्यात येत आहे. या ठिकाणी पालिकेला घरोघरी संकलित होणारा कचरा नेणं शक्य होत नाही. त्यामुळे शहरातून संकलित होणाऱ्या कचऱ्यासाठी पालिकेनं शहराच्या वेगवेगळ्या भागात हस्तांतरण केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झालाय. त्यामुळे कचरा समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची नुकतीच एक बैठक घेतली असून त्यात दररोज 100 किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलं तसंच आस्थापनांना आपल्या आवारातच कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणं या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीचं अंमलबजावणी करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिले आहेत. या वृत्तास ठाणे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दुजोरा देत टप्प्याटप्प्यानं नियमाची अंमलबजावणी करण्याबरोबरच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती अभियानही राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात संगणक आधारित अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीतून स्वागत कक्ष कार्यान्वित. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या तक्रारी निवारण करण्यासाठी अर्ज घेऊन अनेक जण वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येत असतात. येणाऱ्या प्रत्येकाची नोंद साध्या रजिस्टरमध्ये घेतली जात होती. परंतु भेटी देणाऱ्या नागरिकांबाबत सविस्तर माहिती मिळत नसल्यानं मंगळवारपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात संगणक आधारित अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीतून स्वागत कक्ष कार्यान्वित करण्यात आले. ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या संकल्पनेतून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीचं औपचारिक उद्घाटन मंगळवारी करण्यात आलं. याद्वारे अभ्यागतांना त्यांचा मोबाईल फोन नंबर, पत्ता, संबंधित पोलीस ठाणं, कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे याची माहिती संगणकामध्ये भरावी लागणार आहे. तसंच ज्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे त्यांचे स्वीय सहाय्यक, वाचक यांना लगेचच मोबाईल फोनद्वारे नोटिफिकेशन दिलं जाणार आहे. तसंच संबंधित नागरिकांच्या भेटीनंतर त्यांना अभिप्राय देण्याची सुविधा देखील प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांच्या भेटींबाबत साप्ताहिक अहवाल, मासिक अहवालातून विश्लेषण करणं शक्य होणार आहे. तसंच जास्तीत जास्त पारदर्शकता, नागरिकांना त्वरित सेवा देणं या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे भाजपचे संजय वाघोले यांनी वेधलं लक्ष. मुंबई ठाणे रेल्वे सेवेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं कारवाई करावी. रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा, पादचारी पुलावर फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या आणि स्वच्छतागृहात लघुसंख्येसाठीही शुल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक आदी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे 6.5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. वाढत्या प्रवासी संख्येबरोबरच रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होते.
आज 16 एप्रिल रोजी मुंबई ठाणे रेल्वे सेवेचा 172वा वर्धापन दिन साजरा करत असतानाच ठाणेकर प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत। याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक किशोर तावडे यांचे लक्ष वेधलं। यावेळी भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगरेकर, हिरोज कपोते, हनुमंता शिंगे, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले आदीही उपस्थित होते। ठाणे रेल्वे स्टेशनच्या 150 मीटरपर्यंत परिसरात फेरीवाल्यांना बंदी असली तरी रेल्वे प्रशासनातील काही अधिकारी आणि काही RPF जवानांच्या संगनमतानं बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव होत आहे। रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचाही ताबा फेरीवाल्यांनी घेतला असून गर्दीच्या वेळी अडथळ्याबाबत तक्रार करणाऱ्या प्रवाशांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत। रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्मवरील स्वच्छतागृहांच्या कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही कंत्राटदारानं ताबा सोडला नाही। रेल्वेच्या नियमानुसार लघुशंकेसाठी मोफत सुविधा असतानाही प्रवाशांकडून पैसे उकळले जात आहेत। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेरील वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पार्किंग इमारतीतील रॅम्पवरही दुचाकी चालवल्या जात असून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। दुर्दैवानं एखादी दुर्घटना घडल्यास रॅम्पवरील वाहनांचा अडथळा येण्याची भीती वाटते। या समस्यांचा विळखा सोडवण्याची गरज आहे अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी केली आहे। आज ठाणे ते बोरीबंदर स्टेशन म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी सेवा 172 वर्षापूर्वी दुपारी 2:30 वाजता चालू झाली होती आणि त्याला 172 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आजही आता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलं आहे की प्लॅटफॉर्म नंबर 2वर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली 3 महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे। नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतोय। कारण यापूर्वी 2दा तक्रारी केल्या होत्या, परंतु ह्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे। रोजचे 6.5 लाख प्रवासी या स्टेशनवरनं ये जा करत असतात आणि त्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे की 172 वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात। संध्याकाळी 7ला बघितलं तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात। वाहनतळ आहे, त्या वाहनतळाच्या रॅम्पवर अपघात होईल, अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतोय। वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात की त्या रॅम्पवर बेकायदेशीर गाड्या लागत आहेत, त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरनी काम करावं एवढीच 172व्या वर्षानिमित्त स्टेशन मॅनेजरला पत्र दिलेलं आहे। ज्या काही तक्रारी केल्यात त्या स्टेशन मॅनेजरनी या तक्रारीचं निवारण करावं एवढ्याच शुभेच्छा।